विद्यार्थ्यांनी तपस्वीला विचारलं, आई साहेब, राम मंदिरात गेल्यावर मिळेल, राम देवालयात गेल्यावर मिळेल, राम कथेत मिळेल, कुठे गेल्यावर मला तो राम दिसेल, मला तो राम मिळेल. पण तपस्विनीने उत्तर सांगितलं नाही, नुसतं स्मित हास्य केलं. आणि त्या दिवशी संध्याकाळी सगळे विद्यार्थी झोपल्याच्या नंतर त्या आश्रमामधून कंदील बाहेर काढला आणि ती एक वस्तू शोधत होती. ती वस्तू शोधत असताना विद्यार्थ्यांनी पाहिलं, आई साहेब काय शोधतात म्हणून विचारलं पाहिजे म्हणून बाहेर येतात. आई साहेब बाहेर काय पाहता तुम्ही? तपस्विनीने सांगितलं, बेटा मी रात्री झोपायची गोधडी आश्रमात शिवत होते, माझी सुई हरवली, मी ती शोधते. त्यावेळेस बालकांनी स्मित हास्य केलं आणि सांगितलं, आई साहेब आश्रमात हरवलेली सुई किती दिवस बाहेर पाहिल्यावर सापडेल? त्यावेळेस तपस्विनीने स्मित हास्य करून रात्रीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं, बाळा हो, जशी आश्रमात हरवलेली सुई बाहेर सापडू शकत नाही, तसा हृदयात असणारा राम आयुष्यात कधी बाहेर सापडू शकत नाही.